पिरियड्स ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे जी महिलांना दर महिन्याला येते। त्यामुळे या दिवसात आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागते। पिरियड्सच्या त्या 5 दिवसात प्रत्येक महिलेने आरोग्याची काळजी घेणं आवश्यक आहे। या दिवसात हायजीन न राखल्यास महिलांना अनेक समस्या भेडसावू शकतात। अनेक महिलांकडून नकळत या दिवसात चुकाही घडतात ज्या भविष्यात खूप महागात पडू शकतात। जाणून घेऊयात अशा चुका ज्या पिरियड्स दरम्यान महिलांनी चुकूनही करू नयेत। पहिली चूक म्हणजे जास्त प्रमाणात पेनकिलर घेणं। पोटात दुखत असेल तर अनेक महिला पेनकिलर घेतात, पण पिरियड्स दरम्यान जास्त प्रमाणात पेनकिलर घेणं ही महिलांच्या आरोग्यासाठी हानिकारक असतं। डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार या औषधांच्या अतिसेवनामुळे हार्टच्या आरोग्यास मोठं नुकसान होऊ शकतं। याने तुम्हाला हार्ट अटॅक सुद्धा येऊ शकतो। तसेच किडनी आणि लिव्हर संबंधित समस्या वाढू शकतात। त्यामुळे पिरियड्समध्ये जास्त प्रमाणात पेनकिलर घेणं टाळा। दुसरी चूक व्यायाम करायचा कंटाळा करणं। पिरियड्सच्या त्या 5 दिवसातील वेदना या त्रासदायक आणि असह्य असतात। त्यामुळे अनेक महिला या दिवसात व्यायाम करण्यास टाळाटाळ करतात, पण असं अजिबात करू नये। पिरियड्सच्या 5 दिवसात हलका व्यायाम जरूर करावा, याने तुम्हाला फ्रेश वाटतं। त्यामुळे तुम्ही जर पिरियड्समध्ये व्यायाम करायचा कंटाळा करत असाल तर तसं करू नका। तिसरी चूक पॅड न बदलणं। पिरियड्समध्ये पॅडचा वापर केला जातो, पण पॅड वापरताना अनेक गोष्टी लक्षात घेणंही आवश्यक असतं। पहिलं तर पॅड हे उत्तम क्वालिटीचेच असावेत। या व्यतिरिक्त पिरियड्समध्ये एकाच पॅडवर दिवसभर राहू नये। असे केल्याने गंभीर आजारांना निमंत्रण मिळतं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एकच पॅड 4 तासांपेक्षा जास्त काळ वापरू नये। दिवसातून किमान 3 वेळा तरी पॅड बदलणं गरजेचं असतं। चौथी चूक पाणी न पिणे। पिरियड्समध्ये शरीरात पाण्याची कमतरता भासू देऊ नये, कारण डिहायड्रेशनमुळे रक्तप्रवाहावर परिणाम होतो आणि पोट फुगण्याची समस्या उद्भवते। त्यामुळे या दिवसात पाणीयुक्त फळे आणि भाज्यांचं सेवन करायला हवं। पाचवी चूक मिठाचं सेवन। पिरियड्सच्या दिवसात ब्लोटिंगची समस्या उद्भवते, त्यामुळे या दिवसात जास्त मीठ खाऊ नये। मीठ जास्त असलेले पदार्थ खाल्ल्यास तुमचे क्रॅम्प्स वाढू शकतात। त्यामुळे हे टाळण्यासाठी पिरियड्स दरम्यान जास्त मीठ असलेले पदार्थ खाऊ नयेत। तुम्हीही जर आज आम्ही सांगितलेल्या या चुका करत असाल तर त्या आजच थांबवा आणि स्वतःला निरोगी आणि हायजीन ठेवा।